तुम्हाला माहित आहे का, या वाघाच्या कानात बोलले की मनातली इच्छा पूर्ण होते. तर नमस्कार म्हणजे आज वाढदिवसानिमित्त आम्ही जाणार होतो विरारमध्ये असलेल्या जीवदानी माते मंदिरामध्ये. जीवदानीला जायचा प्लॅन हा 2 महिन्यापासून करत होतो, पण वाढदिवसाच्या वेळी पूर्ण होईल हा वाटलं नव्हतं. मग आम्ही रिक्षा करून जीवदानी मंदिराकडे निघालो. जीवदानी माता मंदिर हे डोंगरावर वसलेलं आहे. मंडळी, तुम्हाला माहित आहे का, एकविरा मातेची मोठी बहीण जीवदानी मातेला मानलं जातं. नंतर आम्ही मंदिराच्या पायथ्याशी उतरलो. मंदिरामध्ये जाण्यासाठी पायऱ्या चढून पण जाऊ शकता, नाहीतर पायथ्यापासून तुम्ही रोपवेने सुद्धा जाऊ शकता. दुपारची वेळ होती म्हणून आम्ही रोपवेने निघालो. पहिल्यांदा तर रोपवेची तिकीट काढून घेतली. मंदिराच्या पायथ्यालाच गणपती बाप्पाची भव्य मूर्ती आहे आणि रोपवे आल्यानंतर आम्ही निघालो रोपवे मध्ये बसून मंदिरात. आणि मंदिरामध्ये पोहोचतात आम्हाला समजलं की मंदिराच्या गाभाऱ्यामध्ये व्हिडिओ काढायला अलाउड नाही. त्याच्यानंतर आम्ही महाकालीचं दर्शन घेतलं. महाकालीच्या समोरच हा वाघ आहे जिथे मनातली इच्छा बोलली जाते. आणि ही ते जर तुम्ही मनातली इच्छा बोलत असताना पैसे चिटकले तर ही इच्छा पूर्ण होते. आणि जीवदानी मंदिरातूनच पूर्ण विरार शहर दिसते. जीवदानी मातेचं दर्शन घेऊन आम्ही रोपवेनेच मंदिराच्या पायथ्याशी निघालो. उन्हाचा तडाखा तर जोरातच लागत होता म्हणून उसाचा रस पिऊन घेतला आणि घरी पोचल्यावर बर्थडे सेलिब्रेशन केलं. आणि तुमचं मी मनापासून आभार आहे, कारण तुम्ही दिलेल्या शुभेच्छा सोशल मीडियाद्वारे असू द्यात किंवा फोन करून असू द्या, त्यासाठी मी तुमचं पुन्हा एकदा आभार व्यक्त करतो. आणि आपल्या चॅनलला फॉलो करा, सबस्क्राईब करा, लाईक करा, शेअर करा आणि असाच सपोर्ट करत राहा. बाय बाय.